रामराम मंडळी, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये 180 जागा सुटलेल्या आहेत, तेही वेगवेगळ्या पदांच्या। तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, त्यांना कोणत्या पोस्ट आहेत, कोणतं एज्युकेशन लागणार आहे त्या पोस्टसाठी, तसेच एक्सपिरियन्स लागतोय का नाही आणि तुम्ही फॉर्म कुठे भरू शकता, त्याच पद्धतीने फीस किती लागणार आहे, तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी 180 जागा सुटलेल्या आहेत। आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करून घ्या। या ठिकाणी बघा, बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी पब्लिक सेक्टर बँकिंग आहे हे। तर मुंबई ऑफिसचे आहे, ते मुंबई हेड ऑफिसला आहे, तिथल्या जागा सुटलेल्या आहेत। यामध्ये बघा, सबमिशन जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची डेट या ठिकाणी दिलेली आहे 8/3/2025 ला आहे। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑनलाईन मध्ये 23/3/2025 पर्यंत आहे। त्यानंतर बघा, एज अँड क्वालिफिकेशन हे तुमचं कोणत्या डेट पर्यंत पकडणार आहे, तर 1/1/2025 पर्यंत। नंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन या ठिकाणी पब्लिक करणार आहेत ते नंतर त्यांच्या टायमिंगनुसार, ठीक आहे। या ठिकाणी बघा, डिटेल्स ऑफ द पोस्ट, वॅकन्सीज आणि रिझर्वेशन दिलेलं आहे पूर्णपणे। 180 पदांचा या ठिकाणी तपशील आहे। शेवटपर्यंत बघा, नेम ऑफ पोस्ट जे आहे त्या खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचं या ठिकाणी मी विवरण करणार आहे। या ठिकाणी बघा, चीफ मॅनेजर IT डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे। या ठिकाणी स्केल या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही चेक करून घ्या। स्ट्रीम दिलेली आहे, कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आउट ऑफ विच म्हणजे जे हँडिकॅप येतात बरं, त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि तुमचं एज लिमिट या ठिकाणी त्या पोस्टसाठी समोर दिलेलं आहे। त्यानंतर बघा, एक पद आहे या ठिकाणी, टोटल मिळून या ठिकाणी जनरलमध्ये एक आणि ओबीसी साठी असे 2 पदे आहेत। चीफ मॅनेजर IT नेटवर्क या ठिकाणी बघा, एक पद ओबीसी साठी, एक पद जनरल, असे 2 पदे आहेत या ठिकाणी। चीफ मॅनेजर IT क्लाउड ऑपरेशन साठी या ठिकाणी 2 पदे आहेत। तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज पदे बघून घ्या, मी डायरेक्ट टोटल पदे मी त्या विषयात त्या ज्या नेम ऑफ पोस्टचे आहेत ते सांगणार आहे। या ठिकाणी बघा, चीफ मॅनेजर IT इन्फ्रामध्ये 2 आहेत। या ठिकाणी चीफ मॅनेजर IT मिडलवेअर ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये 1 जागा आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा, चीफ मॅनेजर IT डिजिटल पेमेंटमध्ये 2 जागा आहेत। त्यानंतर चीफ मॅनेजर IT इन्सिडेंट मॅनेजरमध्ये 1 जागा आहे। चीफ मॅनेजर IT प्रोक्युरमेंट स्पेशलिस्टमध्ये 1 जागा आहे। चीफ मॅनेजर IT ॲप्लिकेशन मेंटेनन्स अँड ॲडमिनमध्ये 1 जागा आहे। चीफ मॅनेजर IT ॲप्लिकेशन कस्टमायझेशनमध्ये एक जागा आहे। त्यानंतर बघा, चीफ मॅनेजर IT ऑफिसर विथ सीसम CISSP क्वालिफिकेशनमध्ये या ठिकाणी 2 जागा आहेत। चीफ मॅनेजर IT सिक्युरिटी सेलमध्ये 2 जागा आहेत। चीफ मॅनेजर फिनटेकमध्ये या ठिकाणी 1 जागा आणि या ठिकाणी चीफ मॅनेजर इकॉनॉमिक्ससाठी 1 जागा आहे। अशा टोटल मिळून 21 जागा आहेत या पहिल्या याच्या फेजमधल्या। तर ह्या सगळ्या जागा तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार आणि त्यासमोर जे तुमची कॅटेगरीचं या ठिकाणी एज दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता। नेक्स्ट बघा, सीनियर मॅनेजर IT CBC युनिसायझरच्या 2 जागा आहेत। सीनियर मॅनेजर IT ॲप्लिकेशन मेंटेनन्स आणि ॲडमिनच्या 3 जागा आहेत। सीनियर मॅनेजर IT ॲप्लिकेशन कस्टमायझरच्या या ठिकाणी 3 जागा आहेत। सीनियर मॅनेजर IT डेव्हलपर कोर जावासाठी या ठिकाणी 2 जागा आहेत। डाटाबेस IT डाटाबेससाठी या ठिकाणी 2 जागा आहेत। त्यानंतर API डेव्हलपमेंट जर असेल तर त्यासाठी 3 जागा आहेत। क्वालिटी कंट्रोल IT मध्येच या ठिकाणी 1 जागा आहे। प्रॉडक्ट मॅनेजरची या ठिकाणी 1 जागा आहे। त्यानंतर बघा, सीनियर मॅनेजर IT मिडलवेअरसाठी 2 जागा आहेत। IT इन्फ्रासाठी या ठिकाणी 2 जागा आहेत। IT सिक्युरिटी मॅनेजर टूल्ससाठी या ठिकाणी 3 जागा आहेत। त्यानंतर बघा, IT सिक्युरिटी ॲनालिस्टसाठी या ठिकाणी 1 जागा आहे। सिक्युरिटी आर्किटेक्ट असेल तर 1 जागा। नेटवर्क सिक्युरिटी नेटवर्क ऑपरेशनच्या 5 जागा आहेत। फुल स्टॅक जावा डेव्हलपरच्या या ठिकाणी 3 जागा आहेत। त्यानंतर डेव्हलपमेंट सिक्युरिटी ऑपरेशनच्या 2 जागा आहेत या ठिकाणी। टेस्ट आर्किटेक्टच्या 1 जागा आहे। त्यानंतर बघा, पॅच मॅनेजमेंटच्या 2 जागा आहेत या ठिकाणी। क्लाउड ऑपरेशनच्या 2 जागा आहेत। नंतर बघा, IT कंप्लायन्समध्ये 1 जागा आहे। सिक्युरिटी इंजिनिअरिंगमध्ये 1 आहे। IT ऑफिसर विथ CISM CISSP क्वालिफिकेशन जर असेल तर 5 जागा आहेत टोटल या ठिकाणी। नंतर बघा, IT सिक्युरिटी सेलमध्ये 3 जागा आहेत। जे आहे ETL डेव्हलपर इन्फॉर्मॅटिका स्पार्कमध्ये 1 जागा आहे। सीनियर मॅनेजर MLOps फुल स्टॅक डेव्हलपरमध्ये 1 जागा आहे। या ठिकाणी सिस्टम ॲडमिन RHEL ओपन शिफ्टमध्ये 1 जागा आहे। सीनियर मॅनेजर SAS व्हिया ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये 1 जागा। डिजिटल मार्केटिंगमध्ये स्पेशलिस्टमध्ये 1 जागा आहे। सीनियर मॅनेजर नॉस्क्वेल डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये 1 जागा। तर खाली आणखी बघूया, नेम ऑफ पोस्ट बघा, या ठिकाणी सीनियर मॅनेजर ओरकल डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये 1 जागा। सीनियर मॅनेजर API डेव्हलपर, सीनियर मॅनेजर ETL या ठिकाणी। सीनियर मॅनेजर जेन AI डेव्हलपर प्रत्येकी 1 जागा। सीनियर मॅनेजर फिनटेकमध्ये 2 जागा आहेत। सीनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजरच्या 3 जागा। सीनियर मॅनेजर क्विकल BI डेव्हलपर, त्यानंतर बघा विंडोज सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर प्रत्येकी 1 जागा आहे। डाटा क्वालिटी डेव्हलपरच्या 2 जागा आहेत।
API प्रोडक्ट मॅनेजरची 1, डाटा सायंटिस्टच्या 2, डाटा इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी 1, त्यानंतर बघा या ठिकाणी डाटा आर्किटेक्टच्या 1, रिस्क मॅनेजर सिनियरच्या या ठिकाणी 4 जागा आहेत, सिनियर मॅनेजर कंपनी सेक्रेटरीच्या 1 जागा. तर टोटल मिळून या ठिकाणी 85 जागा आहेत. तुम्ही तुमच्या कास्टनुसार या सेकंड फेजच्या तुम्ही बघून घेऊ शकतात. MMGS 3. ठीक आहे. त्यानंतर बघा नेम ऑफ पोस्ट आहेत, पुढं लॉ ऑफिसर आहे, त्याच्या 9 जागा आहेत. त्यानंतर मॅनेजर IT परफॉर्मन्स टेस्टिंगच्या 1 जागा आहे. या ठिकाणी डिजिटल पेमेंटची या ठिकाणी 2 जागा आहेत टोटल. मॅनेजर IT फ्रंट एंड जावा डेव्हलपरच्या या ठिकाणी 2 जागा आहेत. त्यानंतर बघा ऑटोमेटेशन टेस्टिंगच्या 2 जागा आहेत. सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरच्या या ठिकाणी 3 जागा आहेत. त्यानंतर बघा IT विथ CISA, CISM, CISSP क्वालिफिकेशनच्या 5 जागा आहेत. मॅनेजर ETL डेव्हलपर इन्फॉर्मेटिका स्पार्क याच्या 2 जागा आहेत. मॅनेजर या ठिकाणी UI UX डेव्हलपरच्या 1 जागा आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी नेम ऑफ पोस्ट खूप दिलेला आहे. जागा त्याच्या समोर 1 1 2 2 5 5 पर्यंत आहेत, परंतु नेम ऑफ पोस्ट या वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या दिलेल्या आहेत. ते बघून घ्या एकदा व्यवस्थित तुम्ही. सिस्टम ॲडमिन RHEL ओपन शिफ्टमध्ये 2 जागा आहेत. API डेव्हलपर असेल 4 जागा आहेत. जेन AI डेव्हलपर असेल 1 जागा आहे. फिनटेक ऑफिसरच्या 4 जागा आहेत. क्विक बिल BI डेव्हलपरच्या 2 जागा आहेत. या ठिकाणी मॅनेजर API प्रोडक्ट मॅनेजरच्या 1 जागा. डाटा इंजिनिअरिंग असेल 1 जागा आहे. मॅनेजर रिस्क असेल 5 जागा आहेत. या ठिकाणी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर बघा INDIAS या ठिकाणी 3 जागा आहे. GST मॅनेजरच्या 3 जागा. मॅनेजर TDS मध्ये 2 जागा आहेत. मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 5 जागा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 1 जागा आहेत. आणि ITHRMSच्या या ठिकाणी 2 जागा. अशा टोटल मिळून 174. तरी अशा मिळून या ठिकाणी बघा 180 या ठिकाणी जागा आहेत. तर तुम्हाला तपशील पूर्ण दिलेला आहे. खूप जास्त नेम ऑफ पोस्ट आहेत आणि त्यांच्यासमोर कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत. तर तुम्ही ते बघून घ्या. जे तुम्हाला पे स्केल आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ते त्या ग्रेड स्केलनुसार किंवा पे स्केलनुसार तुम्ही चेक करून घेऊ शकता सेकंड, थर्ड आणि फोर्थमध्ये. नंतर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा तुमचा 1/1/2025च्या हिशोबाने पकडला जाणार आहे. नॅशनॅलिटी, सिटिझनशिप किंवा इतर नेपाळ, भूतान रिफ्युजी असताल तुम्ही, त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या देशातून मायग्रेटेड असताल तुम्ही तिकडे केलेलं, तर त्यांना सुद्धा आहे. एज ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आहे या डेटपर्यंत पकडण्यात येणार आहे. तुम्ही तुमचे बघू शकता पोस्टनुसार वरती दिलेलं आहे. या ठिकाणी बघा रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिटचं दिलेलं आहे. तुम्ही SC ST मध्ये 5 वर्ष, नॉन क्रिमिनल OBC साठी 3 वर्ष आणि बाकीसाठी 10 वर्ष दिलेलं आहे. या ठिकाणी बघा पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिऑर्ड्स मध्ये असतील तर 5 वर्षाचा आहे. महत्वाची माहिती सांगत आहे मी तुम्हाला. सिलेक्शन प्रोसिजर बघा या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट होणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये बघा नेम ऑफ पोस्ट बघा या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज आहे. 25 मार्कासाठी 30 मिनिटाचं ड्युरेशन आहे. प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट 100 मार्कासाठी 60 मिनिटाचं ड्युरेशन आहे. जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्रीमध्ये 25 मार्कासाठी 30 मिनिटाचं या ठिकाणी ड्युरेशन राहणार आहे. तर एक्झाम लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स राहणार आहे. तर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार आहे 1/4 त्या ठिकाणी असेल तुम्हाला आणि तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा त्याच्यानंतर घेतला जाणार आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत. NCR, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, भुवनेश्वर, बेंगलुरू, या ठिकाणी देहरादून, दिल्ली, मुंबई. तर या ठिकाणी बरेच सेंटर दिलेले आहेत. तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी बघून घेऊ शकतात. या ठिकाणी हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे. प्रोसिजर रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला, फीस भरायची आहे या ठिकाणी आणि रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं त्याचंही या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी खाली बघा ऍप्लिकेशन फीस किती आहे. या ठिकाणी नॉन रिफंडेबल आहे. 8/3/2025 ते 23/3/2025 मध्ये तुम्हाला भरायचं आहे. SC ST PWD साठी 175 रुपये आहे. या ठिकाणी जनरल ऑर्डर्स मध्ये या ठिकाणी 850 रुपये आहे. या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन प्रोसिजर तुम्हाला www.bankofIndia.co.in याच्यावरती करायची आहे. तर त्यासाठी डेट दिलेली आहे, तुम्ही ती बघून घ्या. नंतर बघा या ठिकाणी बघा तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावं लागेल. तेही 3 वर्षासाठी या ठिकाणी रिफंडेबल आहे. ते 2 लाख रुपये या ठिकाणी सेकंडसाठी आहे, थर्डसाठी आणि अबोवसाठी 3 लाखापर्यंत आहे. तर तुम्ही ते चेक करून घ्या. या ठिकाणी बाकी बघा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी परफॉर्मा दिलेले आहेत जे तुम्हाला असतात. तुमच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट लागेल, नंतर OBC सर्टिफिकेट लागेल तुमचं, तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये असाल तर NCL लागेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व काही तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या व्यवस्थित. तर मित्रांनो अशा पद्धतीने बँक ऑफ इंडियामध्ये 180 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल. याच्यामध्ये एकूण 180 जागा सुटलेल्या आहेत. वेगवेगळ्या पदांच्या आहेत. या ठिकाणी नंबर ऑफ पोस्ट आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण जे डिटेलमध्ये नंबर ऑफ पोस्ट आणि त्याची वॅकन्सीज दाखवलेल्या आहेत. तर मित्रांनो जे इंटरेस्टेड आहेत किंवा याच्यामध्ये इलिजिबल आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.